या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर आणि कार चालक या पदासाठी जी लेखी परीक्षा होणार आहे त्या संदर्भामध्ये चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा प्रश्न संच असणार आहे। तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न, पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य आहे? तर पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे भारतातील 9वे राष्ट्र आहे। दुसरा प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम करत असतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम करत असतो। त्याच्यानंतर पुढचा, महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे आहेत। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, कोयना प्रकल्प हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे। त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ असतो। महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगरामध्ये आहे? तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सह्याद्री डोंगरामध्ये आहे। पुढचा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे। आपल्या कंटेंट सर्वात आपण जाहिरात या ठिकाणी करत आहोत। तर मित्रांनो, अत्यंत IMP कंटेंट्स आपण खास तुमच्या मागणीस्तव तयार केलेलं आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबई उच्च न्यायालय लिपिक असो, शिपाई असो, कार ड्रायव्हर असो, सर्व पदांसाठी आपण योग्य कंटेंट्स तयार केलेले आहे। तर तुम्ही जेव्हा त्या लिंकवर जाणार, लिंकवर गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं डिजिटल प्रोडक्ट्सवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं या ठिकाणी पेजेस ओपन होईल। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजे चालक या पदासाठी आपण क्वेश्चन सेट तयार केलेला आहे आणि तुम्ही सध्या व्हिडिओमध्ये त्याची क्वालिटी पाहत आहात। आपण PDF टेलिग्राम चॅनल्सवर सुद्धा फ्री मध्ये कंटेंट्स दिलेले, तर त्याची क्वालिटी प्रश्नाची तुम्ही पाहू शकता। त्याच पद्धतीने थोडंसं खाली आल्याच्या नंतर इथं पहा, प्रश्नपत्रिका संच, शिपाई या पदासाठी प्रश्नपत्रिका संच ऑथेंटिक तयार केलेला आहे। बरेच प्रश्नपत्रिका यामध्ये दिलेले, तर आपण इथं टायटल्स मध्ये फक्त 40 प्रश्नपत्रिकाचा समावेश केलेला आहे। तर यामध्ये 40 प्रश्नपत्रिका संच आहेत तर आहेत त्या पद्धतीने 500 क्वेश्चन्स MCQ चा देखील समावेश आपण केलेला आहे आणि ऑथेंटिक प्रश्नसंच तयार केलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याच पद्धतीने या ठिकाणी कॉम्बो पॅक जर तुम्ही केलं तर अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि या ठिकाणी 10% सूट देखील देण्यात आलेली आहे। कॉम्बो पॅक मध्ये शिपाई आणि क्लर्क दोघांचे क्वेश्चन सेट आहेत, त्याच पद्धतीने नोट्स आहेत आणि त्याच पद्धतीने टायपिंगचे पैसे देखील त्यामध्ये असणार आहे, तर तुम्ही बाय करू शकता। त्याच पद्धतीने वैयक्तिक तुम्हाला जर बाय करायचे असतील तर बॉम्बे हायकोर्टाचे क्वेश्चन सेट देखील या ठिकाणी आहेत। म्हणजेच या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर सर्व ऑथेंटिक कंटेंट्स तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय संदर्भामध्ये मिळणार आहे। त्याच पद्धतीने दुसरी जी लिंक आहे त्या लिंकला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील सोडवता येणार आहेत शिपाई आणि क्लर्क या पदासाठी। तर तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही प्रश्नपत्रिकांचा सराव करा। MCQ IMP असतात रिझल्ट येण्यासाठी आणि सरळ सेवा मध्ये तुम्हाला माहित आहे MCQ चा जास्तीत जास्त ऍड प्रश्नाचा समावेश केला जातो। तर आतापर्यंत जेवढे प्रश्न पत्रिका आलेले आहेत त्या सर्वांचं योग्य अभ्यास करून क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत आणि अत्यंत IMP तुमच्यासाठी असणार आहे। तर जास्तीत जास्त बाय करा आणि तुमच्या मित्रांना ही लिंक तुम्ही शेअर करा। पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देत असतो? तर पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देत असतो। पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे मुख्यालय मित्रांनो पॅरिस म्हणजेच लिओन या ठिकाणी। पुढे, लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? म्हणजेच कोणाला आहे? लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राष्ट्रपती। पुढचा प्रश्न, इस्रो ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर इस्रोची स्थापना 1969 मध्ये झाली। राज्यसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे? तर किमान 30 वर्ष वय असावे। सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतलेले आहे? तर मुंडक। महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा दर किती वर्षांनी भरत असतो? तर 12 वर्ष। रेडियमचा शोध कोणी लावला? तर रेडियमचा शोध मादाम क्युरी यांनी लावला। नीळ दर्पण हे नाटक कोणी लिहिले? तर नीळ दर्पण हे नाटक दीनबंधू मित्र यांनी लिहिले। जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर सहारा वाळवंट आहे।